संजय जाधव हे तर पूर्णपणे जातीवादी आहेत. आजपर्यंत ज्या परभणीमध्ये घटना घडल्या त्या प्रत्येक घटनेमागं दलिताच्या विरोधात बंडू जाधव हा खासदार कायमस्वरूपी उभा राहिला. त्याचं पाठीमागचं रेकॉर्ड जर काढलं तर पाठीमागे एकदा तो पूर्णामध्ये फार मोठं बौद्ध विहार आहे. त्या बौद्ध विहारामध्ये असंख्य पंतेजी तिथं राहतात, बरेच पंतेजी तिथं राहतात. त्यांच्यावर सुद्धा हा बंडू जाधवनं त्याच्या कार्यकर्त्यामार्फत हल्ला केला होता. ह्या सगळ्या जर बघितलं तर ह्या सगळ्या जातीवादाला किंवा संविधानाचे मोडतोड करण्याला कोण सत्ताधारी पक्ष काँग्रेसचा असतात. तो वेडपट समाजात असतो, त्यानं संविधानाच्या प्रतिकृती विटंबना केली. जो वेडपट समाज असतो त्याला कसं माहिती आहे संविधान आहे का मनुस्मृती? त्याला मनुस्मृतीचं का दहन केलं नाही, मनुस्मृती का फाडली नाही, का त्याने ह्या गोष्टी केल्या नाही, का तुमचा बायबल का फाडलं नाही? फक्त त्याला भारतीय संविधानच कसं काय दिसलं तर त्याच्या पाठीमागं तो जरी खरा मनोरुग्ण असेल तर त्याला हे प्रोत्साहन देणारी कोणतं त्या पाठीमागच्या आवडाला असणार आहे याचा शोध घेणं गरजेचं आहे. त्यांनी विटंबना केली त्याला सोडून द्या आमचं मत आहे, परंतु त्याच्या पाठीमागचा जो मेंदू आहे, नासका मेंदू आहे, त्या नासक्या मेंदूचा आपण शोध घेणं गरजेचं आहे. तुम्ही जर घेत नसाल तर रिपब्लिकन जनता त्या जातीवादी प्रवृत्तीचा निश्चित शोध घेऊन त्याला योग्य ती सजा देईल. म्हणून आम्हाला महाराष्ट्र शासनाला, भारत सरकारला विनंती आहे, वेळोवेळी ज्या वेळेस संविधानाची विटंबना होती त्या वेळेस हे सरकार मूग तोडून बसलेलं असतं. त्यांची काही प्रतिक्रिया नसती. फक्त आमची रिपब्लिकन जनतेची, आंबेडकरी जनतेची काय प्रतिक्रिया येते याची वाट पाहत असतात. आमची स्वाभाविक प्रतिक्रिया आहे, ज्या माणसानं आम्हाला माणूस म्हणून जगायची संधी दिली, ताटमान उभा राहायची संधी दिली, त्या माणसानं दिलेलं संविधान हे आम्ही जपणं हे आमची आद्य कर्तव्य समजून आम्ही त्यासाठी प्राणाहुती सुद्धा देऊ शकतो. म्हणून आमच्यावरच तुम्ही जर आमची प्रतिक्रिया बघून आमच्यावर वेगळ्या पद्धतीने कुठे दाखल करत असाल तर याचा सुद्धा आम्हाला विचार करणं गरजेचं आहे. भविष्यामध्ये अशा काय घटना घडल्या, आज आमचा सोमनाथ वडार समाजात जो दगड फोडून त्याचं कुटुंब त्यांचा प्रपंच चालवत होतो, हा सोमनाथ सूर्यवंशी वडार समाजाचा आंबेडकरी विचाराचा कार्यकर्ता, संविधान रक्षक अशाच पूर्ण कुटुंब त्या माणसानं उद्ध्वस्त केलं नव्हे, महाराष्ट्र सरकारनं पोलिसांनी केलेलं आहे. तर याचा सुद्धा विचार होऊन त्या कुटुंबाला स्थिरसावर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी याचा विचार करणं गरजेचं आहे. न्यायापेक्षा आम्हाला ज्यांना हे संविधान मान्य नसेल त्यांनी सरळ भारत सोडून कुठेही जायचे जावं. संविधान हे भारताचा आत्मा आहे, संविधान हे आमचा आत्मा आहे. ज्यांना संविधान मान्य आहे त्यांनीच भारतात राहावं, अन्यथा त्यांनी इथून निघून जावं. आम्हाला काही त्यांची गरज नाही. आम्हाला फक्त भारतीय संविधान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले आंबेडकरांचे विचार आणि त्या विचारावर चालणारं सरकार, देश आम्हाला अपेक्षित आहे. तरच आम्हाला ह्या देशामध्ये सन्मानानं राहता येईल. भविष्यातला पुढला संविधानाच्या रक्षणातला बळी सुद्धा आम्ही ठरवू. मित्रांनो, सर्वांना विनंती सांगतो, आम्ही ह्याला तोंड देऊ, पाठ देणार नाही. तुमच्याबरोबर लढा देऊ, छातीवर गोळ्या घेऊ, पाठीवर कधी गोळ्या घेणार नाही. तर तुम्ही महाराष्ट्र शासनानं वेळीच विचार करावा, भारत सरकारनं विचार करावा. जे कोणी चुकून जरी अशा पद्धतीचं कृत्य करत असेल तर त्याच्या पाठीमागचा मेंदू शोध. दुर्दैवानं आज सीआयडी खातं महाराष्ट्र सरकारचं आहे, सीबीआय खातं केंद्र सरकारचं आहे. यांच्याकडून न्याय मिळेल किंवा संविधानाचे रक्षण होईल अशी अपेक्षा वाटत नाही. आम्ही काय मग मदत इंटरपोलची मागावी का? आंतरराष्ट्रीय गुप्तचर संघटनेची आम्ही मदत मागावी का? याच्या पाठीमागचा नासका मेंदू कोण आहे? तुम्हाला ऐकावं लागेल, तुम्हाला ऐकावं लागेल, तुम्हाला ऐकावं लागेल.